कुस्तीपटू शिवराज राक्षवर आणि महेंद्र गायकवाडवरील बंदीवर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांचा आक्षेप। दोन संघटनांमधील वादामुळे खेळाडूंवर अन्याय का? माफ करायला हवं, काका पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट, निकालावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं पंचाला मारली लाथ, पाठ टेकली नसल्याचा राक्षेचा आक्षेप। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती सुरू करू, मंत्री नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। तर लव जिहादची नाटकं बंद झाली नाहीत तर एकेकाला तुरुंगात डांबू, राणेंचा इशारा। वसंत पंचमीनिमित्त महाकुंभामध्ये आज तिसरं अमृतस्नान, कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। गंगा तीरी अनेक आखाड्यांच्या साधू महंतांची मानदियाळी। प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दुसऱ्या अमृतस्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू, वकील विशाल तिवारींची जनहित याचिका। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा, वक्फ विधेयक दुरुस्ती संदर्भातील जेपीसीचा अहवाल लोकसभेत सादर। तर महाकुंभ चेंगराचेंगरीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। राज्यामध्ये गुलनबॅरी सिंड्रोमचे 158 रुग्ण, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 114 रुग्ण पुण्यामध्ये। अनेक घरांमध्ये सर्वेक्षण होणार। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं, साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। मुंबई विमानतळावर कोकेन तस्करी करणाऱ्या 24 वर्षीय ब्राझिलियन नागरिकाला अटक, 1 किलो 649 ग्रॅम कोकेन जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई।